तर शिवसेनेचे 10 आमदार मनसेमुळे पडले असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे. मनसेनं मतं खाल्ल्यानं 10 ठिकाणी आमचे उमेदवार पडल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय. मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे असं देखील योगेश कदम यांनी म्हटलं. शिवसेनेचे आम्ही जवळपास आज 60 आमदार म्हणजे 57 आमचे शिवसेना पक्षाचे म्हणजे धनुष्यबाणाचे निवडून आलेले आमदार आणि 3 अपक्षांचा आम्हाला असलेला पाठिंबा असे 60 आमदार शिवसेनेचे महाराष्ट्रामध्ये आहेत. आमचे जवळपास 10 आमदार 10 उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्यामुळे पडलेले आहेत. आपण जर का गणित बघितलं, आपण जर का आकडेवारी बघितली तर आमचे 10 असे उमेदवार आहेत की ज्यांनी मनसेचे उमेदवार आमच्यासमोर उभे होते. मनसेने जेवढी मतं खाल्ली तर त्याच्यापेक्षा पण कमी मार्जिनने आमचे उमेदवार तिथे पडलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं ह्याची पुनरावृत्ती होऊ नये. महायुती अजून जर का मजबूत करायची असेल, खरोखर आपलं हिंदुत्व अजून मजबूत करायचं असेल, मुंबईमध्ये आपला मराठी माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर महायुती मुंबईमध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सोबत याचा निर्णय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो.